नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 18 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात। आज अर्जुन आणि सायलीच्या हाती बरेच धागेदोरे लागलेत आणि खूप घटना घडल्यात। प्रेक्षकांनो, माझा अंदाज आहे की खोट्या तन्वीचं सत्य लवकरच बाहेर पडेल असं दिसतंय। खरी अर्जुन आणि सायली प्रतिमात्याला भेटतात। सुरुवातीच्या सीन मध्ये बघतोय आपण, ते विचारतात, प्रतिमात्या तुम्ही अजून गेल्या नाहीत? प्रतिमात्या म्हणतात, अगं बागेमध्ये रातराणी फुलली होती ना, ती जरा बघत होते। अर्जुन म्हणतो, आय एम व्हेरी शुअर प्रतिमात्या, रातराणीच्या मनातलं पण तुला कळलं असेल ना? प्रतिमात्या म्हणतात, अरे म्हणजे? मग अर्जुन म्हणतो, अगं प्रतिमात्या, तू आतमध्ये का परफेक्ट टायमिंगने बोललीस ग माझ्यासाठी। त्या आतमध्ये तुला काही न सांगता कळलं ग की मला नेमकी काय मदत करायची आहे। तुझं टायमिंग काय परफेक्ट आहे का त्या? तू सिम्पली ग्रेट। सायली म्हणते, हो खरंच प्रतिमात्या, तुम्ही जर घरच्यांना आडवाटेने समजवलं नसतं तर हा वाद असाच कायम चालत राहिला असता। प्रतिमात्या त्यावर सुरेख उत्तर देत म्हणतात, त्या म्हणतात, लेकरांना त्यांच्या आईला हाक मारावी लागत नाही, ती आपोआप आईच्या कानापर्यंत जातेच आणि माझी स्मृती गेली आहे, बुद्धी अजून शाबूत आहे। त्यावर अर्जुन म्हणतो, अगं प्रतिमात्या, तू जीनियस आहेस, जीनियस। प्रतिमात्या म्हणतात, अर्जुन असे आभार वगैरे मानून मला पर्क करू नको रे। तुम्ही दोघेही जण तुमच्या घरच्यांना समजवायला किती धडपड करताय हे दिसतंय ना मला। मी फक्त माझा खारीचा वाटा उचलला ना, एवढंच। सायली म्हणते, प्रतिमात्या, आपले ना काहीतरी ऋणानुबंध आहेत, त्यामुळेच तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभ्या राहता। प्रतिमात्या त्यावर म्हणतात, हो सायली, ते मी कायम करत राहणार आहे। बरं चला, येऊ का आता? असं म्हणून आता त्यांनी निरोप घेतलाय अर्जुन सायलीचा, त्या निघून जातात तिथून। पण आता पुढच्या सीन मध्ये बघा, प्रिया प्रचंड घाबरली आता महिपतला आणि तिच्या लक्षात आलंय की तिचा जीव धोक्यात आहे। प्रियाला महिपतचा नाच गाणं आणि त्या बंदुकीच्या गोळ्या आठवत आहेत आता कालच्या। आता ती प्रचंड घाबरली आहे आणि मनात विचार करतेय, तो महिपत विचित्र माणूस आहे, क्रूर आहे, तो खूप क्रूर आहे, तो मला मारून टाकू शकतो केव्हाही। नाही, आता जर मी सुभेदाराची सून झाले ना की मग तो मला हात नाही लावू शकणार। नाही, आता मला घाई करायला हवी, लग्नाची घाई करायला हवी मला, नाहीतर महिपत माझा जीव घेईल। प्रिया मनातल्या मनात असा विचार करत असते आणि इकडे सायलीला आज झालेले सगळे काही घटनाक्रम आठवत आहेत। म्हणजे या प्रियानं मधुभाऊन बद्दल सांगणं, खरं तर प्रियाला मधुभाऊन बद्दल कसं काय कळलं हे अजूनही समजलेलं नाहीये, पण आता तिला वाटतंय मधुभाऊंना आपण घरी आणून काहीतरी चूक केली आहे। अर्जुन म्हणतो, काय झालं मिसेस सायली, एवढा काय विचार करता? मधुभाऊंचा विचार करताय का? अहो ते सुरक्षित आहेत आपल्या घरी। सायली म्हणते, हो तुमचं बरोबर आहे, पण मला वाटतंय संकट अजून गेलेलं नाहीये पूर्णपणे। साक्षीवरचा खुनाचा आरोप अजून सिद्ध व्हायचा आहे, महिपत तोपर्यंत मधुभाऊंना त्रास देतच राहणार आहे। अर्जुन म्हणतो, हो तुमचं बरोबर आहे, पण मला एक कळत नाहीये मिसेस सायली, एवढी काळजी घेऊन सुद्धा त्या लोकांना कसं काय कळलं मधुभाऊ कुठे आहेत? सायली म्हणते, हो ना, प्रियाला कळलं, महिपतला कळलं, म्हणजे आपणच कुठेतरी कमी पडलो नाही, आपण आता सावध राहायला हवं। अर्जुन म्हणतो, डोंट वरी, मधुभाऊ इथे असताना महिपत त्यांना हात लावायचा प्रयत्न करणार नाही, कारण त्याने आधी 2दा प्रयत्न केलाय मधुभाऊंना मारण्याचा, आता तो पुन्हा रिस्क मध्ये पडणार नाही, सो डोंट वरी, काळजी नका करू तुम्ही। आता सायली अर्जुनला म्हणते, अहो पण तो शांत नाही राहिला तर, मधुभाऊंना शोधत आपल्या घरापर्यंत आला तर, अहो आपण आपल्या घरच्यांचा जीव धोक्यात नाही ना घातलेला? अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, तसं काही होणार नाहीये, पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याकडे जे क्लूज आहेत ना ते सगळे कनेक्ट करायला हवे आणि लवकरात लवकर आपल्याला ही केस पुढे न्यायला हवी आहे। साक्षीला शिक्षा झाल्यावर तो महिपत संपेल। सायली म्हणते, तो दिवस आता लवकर येऊ द्यात। अर्जुन म्हणतो, डोंट वरी, येणार तो दिवस, लवकरच येणार। मी आता 1 मिनिट सुद्धा आराम करणार नाहीये, मी आता सुद्धा आपल्या केसवरच स्टडी करत होतो। सायली म्हणते, आज सकाळपासून किती काय घडलंय, तरी तुमची नजर तुमच्या लक्षावरनं काही हटत नाहीये, म्हणूनच सगळे अर्जुन सुभेदारांना इतकं मानतात हं। त्यावर अर्जुन म्हणतो, मग मिसेस सायली, अर्जुन सुभेदार, ॲडव्होकेट सुभेदार आता काम करणार आहेत, मग त्यांना एक स्ट्रॉंग कॉफी मिळेल का? मग सायली त्याच्याकडे बघून डोळे वटारते। मग अर्जुन म्हणतो, नाही का, बरं राहिलं। सायली आता हसते आणि म्हणते, अहो आणते तुमच्यासाठी कॉफी, नवरा इतकी मेहनत करतोय, कष्ट करतोय, तर त्याचे एवढे लाड मी पुरवू शकते ना, आलेच। असं म्हणून आता ती त्याला कॉफी आणायला खाली गेली आहे। आजच्या भागातनं प्रेक्षकांनो, यांनी अश्विनच्या लग्नाची चर्चा एवढी गुप्त ठेवली आहे की विचारू नका, पण ते कुठून ना कुठून बाहेर येणारच आहे, आय थिंक सो। पण आता बघूयात ते कशा पद्धतीने बाहेर येत आहे। आता इकडे बघा, अण्णा गेलाय साक्षीला जेलमध्ये भेटायला, आता साक्षीच्या डोक्यावरती परिणाम झालाय। अण्णा साक्षीला भेटल्या अण्णा तिला सांगतो, ते थेरडं निसटलं। आता साक्षी,
असं करते आणि म्हणते, काय मधुकर पाटील पळाला? अण्णा अण्णा कसं शक्य आहे हे? तुमच्या हातनं कधी मुंगी सुद्धा सुटत नाही आणि तो एवढा मोठा म्हातारा पळाला? असा कसा पळाला म्हातारा, तो कसा सुटला? मग मैपत सांगतो, तो सुभेदार आणि त्याची बायको मध्ये टपकली ना. साक्षी म्हणते, अहो तो सुभेदार जीव घेणारे माझा. आता तुम्ही असंच बघत बसणार आहे का अण्णा? आता ती अक्षरशः अण्णांची कॉलर पकडते बर का. मैपतची कॉलर पकडलीये साक्षीने आणि मैपतला म्हणते, काय अण्णा, तुम्हाला त्या मधुभाऊचा खून प्लॅन करताना आला, त्याची आत्महत्या सुद्धा तुम्ही प्लॅन केली होती, काहीच केलं नाहीये अण्णा. आता ती हे मोठ्याने ओरडते. आता मैपत आजूबाजूला बघतो आणि म्हणतो, अगं ए साक्षी साक्षी हळू बोल. मग साक्षी म्हणते, अण्णा अण्णा संपलं आता सगळं, आता आता सगळं संपलं अण्णा. अण्णा 3 महिने नाही हो, मी आयुष्यभर सडणार आहे या जेलमध्ये. त्यावर मैपत म्हणतो, ए पोरी, अगं हे बघ, असा धीर सोडू नको ग. अगं कशाला टोकाला जाते, काही संपलं बिंपलं नाही, मी आहे ना. साक्षी म्हणते, कसला दिलासा देताय, कसला खोटा दिलासा देताय, हे घ्या तुमचा हा फोन, नकोय मला. आता तो फोन फेकून देते बर का साक्षी अक्षरशः खाली. मैपत तो फोन पटकन उचलतो आणि त्या हवालदाराला पाहून असं हसतो, म्हणजे काही जसं झालंच नाही असं दाखवतोय तो. साक्षी तिच्या वडिलाला सुद्धा नीट वागवत नाहीये प्रेक्षकांनो. साक्षी म्हणते, काही दिलं तुम्ही जेलमध्ये मला, तरी ही जेलच आहे ना, मी काय करू आता या सगळ्याचं, काय करू? मैपत म्हणतो, अगं ए बाई, तोंड गप्प ठेव, हळू बोल साक्षी, हा फोन ठेव तुझ्याकडे. अगं बाई ओरडू नको, धर, लपव तो फोन, लपव आधी. जे मिळतंय ना ते मिळणं सुद्धा बंद होईल. साक्षी चुप्प बस. साक्षी म्हणते, अण्णा बायकांना सुद्धा लटकवतात का हो? असं फाशी होते का बायकांना? म्हणजे त्या सुभेदारने जर माझ्यावरचा आरोप सिद्ध केला तर मला फाशी होईल ना अण्णा, मला जन्मठेप होईल अण्णा. म्हणजे इथे काय करतात हो जेलमध्ये मेल्यावर? इथेच करतात का त्यांचं फ्युनरल? अण्णा म्हणतो, ए पोरी, असं काही बोल नका, मी थोबाड फोडी ना तुझं. मग साक्षी म्हणते, मारून टाका ना मला एकदाच, मारून टाका. अण्णाचा हात गळ्याजवळ नेत म्हणते, मारा मला. मग आता मैपत म्हणतो, ए साक्षी, हे बघ शांत व्हायचं. तिच्या तोंडावर हात ठेवून म्हणतो तो, हे बघ पोरी, मी तुला वाघीण म्हणून वाढवलेलं आहे आतापर्यंत, तुझी अशी अवस्था मला बघवत नाही, जरा धीर धर. हे पाय, त्या मधुकर पाटलाची सही नाही मिळाली म्हणून काय झालं, मी दुसरा मार्ग शोधीन, काहीतरी करीन. आता साक्षी म्हणते, नाही, सगळं संपलंय अण्णा, सगळं संपलंय. साक्षी मोठ्याने ओरडायला लागते, शेवडे. इथे असलेल्या कॉन्स्टेबलला साक्षी आवाज देत असते. अण्णा म्हणत असतो, अगं ए साक्षी, अगं का ओरडतेस एवढ्या मोठ्याने? साक्षी म्हणते, हा फोन त्यांच्याकडे देऊन टाकते मी, मला नकोय, मला हा फोन नकोय. अण्णा पुन्हा तिचं तोंड दाबतो, अगो ए बाई चुप्प बस ना साक्षी, तो फोन ठेव साक्षी. अय बाळा, नको ना आरडाओरडा करू. हे बघ, मला ना एका गोष्टीचा तास लई राऊंड होतोय बघ, तो म्हणजे तुझा मी बाप आहे आणि मी अजून जिवंत आहे. हे बघ, त्याच्यावर तुझा भरोसा राहिलेला नाही. साक्षी, मी तुला शब्द देतोय, या जेलातून मी तुला 113% सोडवणार, तेव्हाच नाव मैपत शिकले लावणार बघ. आता साक्षी तिच्या अण्णाकडे बघतच राहते आणि पुन्हा अण्णा म्हणतो, हा एका बापाचा शब्द आहे साक्षी, फक्त जरा धीर धर पोरी, फक्त जरा धीर धर. आता साक्षीची ही अवस्था बघून अण्णा अजून वेड्यापिशासारखा करतोय प्रेक्षकांनो. मागेच मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं की गुन्हेगार असला तरी तो बाप आहे. मैपतने साक्षीला आधीच वळण लावलं असतं तर त्याला हा दिवसच बघायची गरज पडली नसती. असो, तो विषय वेगळाच आहे. तर आता बघा, यांची गुप्त बैठक रंगली आहे बरं का. आता ह्या अश्विनचं डोकं कुठे चालतंय प्रेक्षकांनो. आता या पूर्णाजी म्हणतात, अर्जुनने घरामध्ये मनमानी चालवली आहे, त्यात त्याला त्याची बायकोची फूस आहे. प्रतापराव म्हणतात, पूर्णाई, मला तर कंटाळा आलाय या सगळ्या गोष्टींचा, काय करावं, आपल्या घरात कधी काही चांगलं होईल की नाही ते कळत नाहीये. मग आता पूर्णाजी अश्विनकडे बघून म्हणतात, होणार, सगळं चांगलंच होणार आहे. या घरात फक्त अर्जुन सायली नाही राहत, आपणही राहतो या घरात आणि आपला अश्विन राहतो की या घरात. त्यावर अर्जुन म्हणतो, पण दादा आणि सायली नेहमी सगळा फोकस त्यांच्याकडे खेचून घेतात. आता वहिनीची सायली झाली बरं का प्रेक्षकांनो. आणि पुढे कसा म्हणतो बघा, माझं काही लाईफ आहे की नाही पूर्णाजी, आता हा कुठे चालला असं नाही वाटत आहे प्रेक्षकांनो, माझं काही फ्युचर आहे की नाही असं तो या तिघांना म्हणतोय. मग कल्पनाताई म्हणतात, अरे अश्विन, आम्ही तुझ्याच फ्युचरचा विचार करतोय. त्यावर अश्विन म्हणतो, अगं मम्मा, नुसता विचार करून कसं चालेल, काहीतरी आपल्याला पुढची पावलं उचलावी लागतील ना. हे सगळं चर्चा करायलाच मी तुम्हाला इथे बोलवलंय. त्या दिवशी होळीच्या रात्री आपण प्रतिमा आत्याशी बोलणार होतो आमच्या दोघांच्या लग्नाबद्दल, ते त्या दिवशी शक्य झालं नाही.
पण प्लीज तुम्ही आता नका ना वेळ काढू. नाही म्हणजे आता वेळ नका दौडू, तुम्ही आजच जा तिथे आणि रविराज काकाची परमिशन घेऊन टाका आमच्या लग्नासाठी. मग प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन, आपण आजच जाऊन बोलूयात प्रतिमाशी या विषयावर, पण मला एका गोष्टीची राहून राहून भीती वाटते रे. त्यावर कल्पनाताई म्हणतात, कसली भीती वाटते तुम्हाला? प्रतापराव म्हणतात, आपल्याला प्रतिमाचं आणि सायलीचं नातं माहिती आहे आणि कसं आहे ना, प्रतिमा त्या दोघांची बाजू आजकाल जरा जास्तीच घेते. प्रतिमानी भावनेच्या भरामध्ये सायलीला सगळं सांगून टाकलं तर, नाही म्हणजे, आणि तिने या लग्नालाच परवानगी दिली नाही तर. आता अश्विनला जरा टेन्शन आलंय. लगेच पूर्णाजी अगदी कॉन्फिडेंटली म्हणतात, नाही रे प्रताप, असं काही होणार नाही. माझी प्रतिमा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. तन्वी आणि अश्विन किती अनुरूप आहे हे तिला कळेलच ना. अश्विन म्हणतो, दादा आणि सायली नक्कीच तन्वीबद्दल काहीतरी उलटसुलट सांगणार प्रतिमा त्याला आणि बाकीच्यांना, आणि आमच्या दोघांच्या लग्नामध्ये खोडा घालणार. कल्पनाताई म्हणतात, अरे अश्विन, तसं काही होणार नाही, आणि म्हणूनच सांगते ना मी की अर्जुन सायलीला काही कळूच द्यायचं नाही आपण लग्नाच्या बाबतीत. आणि आधी अर्जुनमुळे तुझ्याकडे थोडं दुर्लक्ष झालं, पण आता तसं होणार नाही. आता आम्ही लवकरात लवकर तुझं लग्न लावून देऊ. अश्विन म्हणतो, दादा आणि सायलीला या सगळ्यापासून दूर ठेवलं तरच माझं लग्न लवकर होईल. आता असं वाटत नाही एका प्रेक्षकांनो की अश्विन उगाचच घाई करतोय. अश्विन म्हणतो की मी पूर्ण प्रयत्न करणार आहे की त्यांना आमच्या लग्नाबद्दल कुठलीच गोष्ट कळता कामा नये. आता प्रिया विचार करते, मला लग्नाची घाई करायला हवी, पण ते कल्पना आणि प्रताप जर इथे आले तर. आता अश्विनकडे मला जोर लावायला हवा असा विचार करून तिने आता फोन लावलाय बरं का प्रेक्षकांनो अश्विनला. पण या फोनचा सीन त्यांनी एवढा रंगवलाय आणि बराच वेळ दाखवलाय. आता ती सायली स्वयंपाकघरात असते आणि अश्विनचा फोन असतो तिथे टेबलवर. आता ही प्रिया सारखी फोन लावते पण अश्विन काही फोन उचले ना. सायली विचार करते, अश्विन भाऊजी इथे नाही आहेत, मग मी फोन बघू का, कोणाचा फोन आहे. आता ती जाऊन बघते बरं का, कारण खूप वेळ फोन वाजवताना ऐकवलाय त्यांनी आणि दाखवलाय सुद्धा. सायली आता विचार करते, जाऊन बघू का कोणाचा फोन आहे. आता ती तिथे जाते आणि बघते तन्वीचा फोन आहे. आता ती विचार करते, बापरे, प्रियाचा फोन अश्विन भाऊजींना कसं काय फोन आला असेल. आता तिला वाटतं जाऊ द्या बा, आला असेल म्हणून ती पुन्हा तिच्या कामाला जात असते, पण पुन्हा फोन वाजतो. मग ती अश्विनला आवाज देते, अश्विन भाऊजी तुमचा फोन वाजतोय. पण अश्विन येतच नाही फोन उचलायला. आता सायलीला वाटतं सारखी सारखी तन्वी फोन करते म्हणजे घरी कोणाचं दुखत असेल का, काही प्रॉब्लेम झाला असेल का. आता साहजिक आहे तिच्या मनात असं येणं, कारण अश्विन डॉक्टर आहे ना, म्हणून तिला वाटते की बा म्हणून ही सारखी फोन करत असेल. आता ही सायली पुन्हा आवाज देते अश्विनला, पण तरी तो येत नाही. म्हटलं ना प्रेक्षकांनो, हा सीन खूप वेळ दाखवलाय त्यांनी. पुन्हा ती आवाज देते पण तरी अश्विन येतच नाही. मग शेवटी ती विचार करते की तन्वीचा म्हणजे प्रियाचाच फोन आहे ना, मी उचलला तर काय होईल, म्हणून ती फोन उचलते. आता उचलल्या प्रिया तिकडनं म्हणते, अरे अश्विन, मामा मामी आमच्या घरी येण्याच्या आधी मला जरा त्यांच्याशी बोलायचंय. एवढं पूर्ण वाक्य सायलीने ऐकलं आणि तेवढ्यात अश्विन येतो तिथे आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझा फोन उचलायची. सायली म्हणते, अश्विन भाऊजी, अहो प्रिया सारखी फोन करत होती तुम्हाला, मला काळजी वाटली, तिथे कोणाची तब्येत तर बिघडली नसेल ना. तुम्हाला खूप आवाज दिले मी भाऊजी, पण तुम्ही आलाच नाहीत, म्हणून असं वाटलं की तुमच्यापर्यंत फोन आणून देईपर्यंत उशीर होईल. अश्विन लगेच आक्रमक होऊन म्हणतो, यानंतर माझ्या फोनला हात लावायचा नाही, कधीच नाही, कळलं तुला. आता तिच्यावर डोळे पण वटारतो तो आणि तिथून निघून जातो त्याचा फोन घेऊन. अरे देवा, सायली, पण शेवटी त्या बायाच असतात प्रेक्षकांनो. ज्या गोष्टी बायकांना कळतात त्या कधी कधी नाही समजत माणसांना. तसंच सायलीचं त्यांनी सीन दाखवलाय की मी प्रियाचा फोन घेतला तर अश्विन भाऊजी इतके का चिडले, आणि प्रिया आई बाबांकडे जाण्याच्या बद्दल काय बोलत होती, नाही ही काय सांगत होती अश्विन भाऊजीला. झाला तर सायलीने ते टेन्शन अर्जुनच्या डोक्यात घातलं. अर्जुन म्हणतो, काय झालं तुम्हाला. मग सायली म्हणते, अहो आता विचित्र गोष्ट घडली, प्रियाने अश्विन भाऊजींना फोन केला, अश्विन भाऊजी तिथे नव्हते, फोन कट होऊ नये म्हणून तो उचलला मी. मग अर्जुन म्हणतो, वा वा ग्रेट. मग सायली म्हणते, प्रिया म्हणाली की तुमचे आई बाबा त्यांच्या घरी जाण्याच्या आधी तिला काहीतरी बोलायचंय. अर्जुन म्हणतो, मग पुढे. सायली म्हणते, झालं. अर्जुन म्हणतो, झालं, एवढंच होतं का. मग सायली म्हणते, हो. बिचारा अर्जुन, तो म्हणतो, अरे यात काय विचित्र आहे, काही विचार करता तुम्ही. सायली म्हणते, अहो असं काय करता, प्रियाचं आणि अश्विन भाऊजीचं फोनवर कधी बोलणं होतं का. अर्जुन म्हणतो, अरे बोलत असतील, आपल्याला माहिती नाही, त्यात काय एवढं, असतील मित्र ते दोघं जण. मग सायली म्हणते, मग आई बाबा प्रतिमात्याच्या घरी कशाला चालले असतील. अर्जुन म्हणतो, प्रतिमात्याला भेटायला गेले असतील किंवा सिनियर सराकडे गेले असतील हो, सहजच ते जातात बऱ्याच वेळेला तिथे, यात मला काही विचित्र वाटत नाहीये. सायली म्हणते, मग प्रियाला त्यांच्याशी काय बोलायचं असेल बरं.
अर्जुन म्हणतो व्हेरी सिम्पल, हे तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुमच्या कंप्लेंट करायच्या असतील ना तिला, सायली ऐकत नाही, सायली असं वागते तसं वागते ब्ला ब्ला ब्ला. सायली म्हणते अहो तसं असतं तर तिने आई किंवा बाबांना फोन केला असता ना, अश्विन भाऊजी नका फोन केला तिने. अर्जुन म्हणतो हा, या प्रश्नामध्ये तथ्य आहे. नाही म्हणजे सिनियर आणि मम्मा डॅडच्या भांडणाबद्दल तिला अश्विनशी बोलायचं असेल, कारण डायरेक्ट मम्माशी बोलली तर तिला ऑकवर्ड वाटेल ना, म्हणून असं काहीतरी असेल कदाचित. सायली म्हणते नाही नाही, मला नाही वाटत बाई एवढंच कारण असेल. मी ऐकलंय तिला बोलताना, आणि आपले आई बाबा पण म्हणत होते ना की अर्जुन सायलीला यातलं काही कळता कामा नये. अहो असं काहीतरी नक्की काहीतरी आहे, म्हणजे घरातले सगळेजण आपल्यापासून काहीतरी लपवत आहे जे फक्त प्रियाला माहिती आहे. अर्जुन म्हणतो अहो सध्या तन्वी त्यांना जवळची वाटते ना, म्हणून ते कदाचित नसतील सांगत आपल्याला काही. तसंही मॉम डॅडने श्वास जरी घेतला ना सध्या, तर तेही ते आपल्यापासून लपवतील. काही नसेल तसं. तुम्हाला जे विचित्र वाटतंय ना तसं काही नसणार आहे. सध्या ना आपल्या घरामध्ये पूर्णाजी, डॅड, मम्मा, अश्विन ही टीम झाली आहे वेगळी, आणि आपण दोघं वेगळी टीम झालो आहेत. आता घरात त्यांनी एखादी भाजी जरी केली ना सायली, तर ती सुद्धा ते आपल्यापासून लपवतील. कशाला इतका विचार करताय, रिलॅक्स राहा. पाहिलं ना प्रेक्षकांनो, बिचारे पुरुष कसे सरळ मार्गी विचार करतात, पण सायलीच्या डोक्यात शंका आली ती बरोबर आहे. आता ती विचार करते मनात, हे बोलताय ते खरं असू देत, पण मला काय एवढं अस्वस्थ वाटतंय, सायलीच्या डोक्यातनं काही तो भुंगा जाईना. मग आता अर्जुन म्हणतो काय झालं, अजून तुम्ही तोच विचार करताय का. सायली म्हणते अहो नाही, मी नाश्त्याची तयारी करते, तुमचं होत आलंय ना, मी आणते नाश्ता. आता आपली नाश्त्याची वेळ पण झाली आहे, स्वयंपाकघर ताब्यात मिळेल ना. आता यांचे स्वयंपाकघर पण वाटले गेलेले आहेत ना, तर यांची वेळ झाली आहे. तर असो, आता अर्जुन म्हणतो लवकर आणा नाश्ता. मग आता खाली येते सायली, तेव्हा विमल म्हणते बरं झालं ताई वेळेवर आलात, माझं होतच आलंय, आता तुम्ही सुद्धा तुमचा नाश्ता करायला घ्या. मग आता सायली तिच्या नाश्त्याची तयारी करत असते, तेव्हा प्रतापराव आणि कल्पना दोघेही जण पूर्णाजीच्या खोलीत जाताना सायलीला दिसतात, आणि पुन्हा सायलीचा CID एकदम जागा होतो बरं का. सायली विचार करते अरे देवा, हे कुठे चाललेत. मग ती विमलला म्हणते काय हो विमल ताई, आई बाबा कुठे बाहेर जाणार होते का. विमल म्हणते नाही हो ताई, काही माहिती नाही, ते दोघे बहुतेक पूर्णाईच्या खोलीत गेलेत ना, मग देवळात वगैरे जात असतील. पण तसं असतं तर वहिनींनी मला पूजेचं ताट तयार करायला नाही सांगितलं. सायली म्हणते मलाही असंच वाटते की देवळात काही चालले नाहीयेत ते. विमल म्हणते अहो सायली ताई, हल्ली ती लोक ना हळूहळू आवाजात काहीतरी बोलत असतात, म्हणजे आपण ते वाढदिवसाला करतो ना सरप्राईज, तसं काहीतरी करतायत ते. आता सायली विचार करते कुछ तो गडबड है दया, आणि ठरवते की मलाही असंच वाटतंय, हे सरप्राईज घरच्यातल्या सगळ्यांना आनंदाचं ठरावं म्हणजे झालं. आता विमल म्हणते पूर्णाईंच्या खोलीमध्ये मला जायचंय कॉफी घेऊन, मला जर त्यांचा काही बोलण्याचा अंदाज कळला तर तुम्हाला सांगते सायलीताई. मग सायली म्हणते बरं बरं सांग विमल, नाही म्हणजे काय जे काही चाललंय ना ते चांगलं असेल ना तर बाई माझीही काळजी मिटल. मग विमल म्हणते हो आलेच मी. आता विमल ती कॉफी घेऊन जाते बरं का पूर्णाईच्या खोलीमध्ये. आता यांची गुप्त चर्चा रंगलेली असते. पूर्णाजी म्हणतात आलात तुम्ही दोघे, चला बरं झालं, आता आपण लवकर निघूया, मी तुमचीच वाट बघत होते. त्यावर आता लगेच ती विमल येते मागे मागे. त्या कल्पनाताई बोलतच असतात की अहो पूर्णाई मला असं वाटतंय. विमल म्हणते हे घ्या पूर्णाई तुमची कॉफी. कल्पनाताई एवढ्या संतापतात आणि म्हणतात काय ग विमल, डायरेक्ट आतमध्ये आलीस, तुला नॉक करून नाही येता येत का. विमल घाबरून जाते त्या कल्पनाचा अवतार पाहून आणि म्हणते अहो माफ करा ताई, मला सवय आहे ना अशी एकदम यायची, म्हणून माझ्या लक्षात नाही आलं. मी आता यापुढे लक्षात ठेवे ना, मी कॉफी देऊन जाणारच होते. कल्पनाताई म्हणतात ती कॉफी तिथे ठेव आणि जा लवकर, आमचं बोलणं नको ऐकत बसू. कल्पनाताईंना माहिती आहे बरं का, म्हणजे ज्याचं त्याला माहित राहतं कोण हे रे कोण नाही. प्रतापराव म्हणतात काय ग कल्पना, अगं एवढी का चिडलीस तिच्यावर. कल्पनाताई म्हणतात अहो आपण इथे लग्नाबद्दल बोलत होतो ना, थेट आतमध्ये आली ही. मला नाही आवडलं हे असं तिचं आत येणं. तिने ना आपल्या लग्नाचं ऐकलं असतं ना तर जाऊन त्या सायलीच्या कानावर घातलं असतं. कल्पनाताई असं बोलल्यावर पूर्णाई म्हणतात हो बाई बरोबर आहे तुझं, बरं केलं तू ओरडलीस. नाही नाही त्या सायलीच्या कानावर नको जायला, मलाही ते आवडलं नसतं. बरं तू काय बोलत होतीस मगाशी कल्पना. मग कल्पनाताई म्हणतात अहो मी काय म्हणते पूर्णाई, आपण लग्नाची बोलणी करायला चाललो, असं रिकाम्या हाताने कसं जायचं ना. काय आहे ना, मी काही शकुनाचं सामान मागवलंय, मिठाया वगैरे, त्या आपण जाताना घेऊन जाऊ प्रतिमाकडे. नाही म्हणजे
आपलं लग्न वगैरे सगळं व्यवस्थित जमलं ना की लगेच तन्वीची ओटी भरूयात आणि ते सगळं सामान साडी तिला देऊया. प्रतापराव म्हणतात मी कल्पनाच्या सांगण्याप्रमाणे सगळं काही मागवलंय, आता डिलिव्हरी आली त्या सामानाची की निघूयात आपण. मग पूर्णाजी म्हणतात अरे अश्विनला पण सांगावं लागेल ना आपल्याला निघायचंय, पण आता हे सगळं आपलं आवरसावर होईपर्यंत ती ऑर्डर येईल की नाही लवकर बघ बाबा जरा. कल्पनाताई म्हणतात बघा हो ते ऑर्डर कुठपर्यंत पोहोचलीये. प्रतापराव म्हणतात हो बाई थांब जरा बघतो. आता सायली काहीतरी करत असते स्वयंपाकघरात नाश्ता, तेव्हा तिकडनं अश्विन पण लगबग पूर्णाजीच्या खोलीत जातो. आता सायलीच्या शंकेची पाल जास्तीच चुकचुकली आहे. अरे ये कुछ तो ज्यादा गडबड है दया, सगळेच्या सगळे कसे काय पूर्णाजीच्या खोलीमध्ये मीटिंग करताय. आता अश्विन तिथे पोहोचला. अश्विनने यांना सांगितलंय की तन्वीला काहीतरी बोलायचंय म्हणून. मग डायरेक्ट कल्पना ते अशा बोलतात की अरे आपण तिकडेच चाललोय तन्वीच्या घरी, तिला काय बोलायचंय आपल्याशी. अश्विन म्हणतो काही माहिती नाही पण मला असं वाटतं की आपण एकदा बोलून घेऊयात तिच्याशी. पूर्णाजी म्हणतात अरे चाललोच आहे ना तिच्या घरी, तिथे भेटेल की ती आपल्याला, बघूयात आपण काय म्हणते काय नाही तिथे. मग आता अश्विन म्हणतो बरं बरं हरकत नाहीये. कल्पनाताई म्हणतात आणि तसंही आता तुला आयुष्यभर तन्वी जे काही बोलेल ना ते ऐकायचंच आहे. आता अश्विन हसायला लागतो आणि म्हणतो काय ग मम्मा चिडवतेस मला. अश्विन खूप घाई करत असतो. निघूयात का आपण आता. प्रतापराव म्हणतात थांब रे बाबा निघूयात, माझा एक फोन होऊ दे मग निघू. तोपर्यंत तुझ्या गुडघ्याला जे बाशिंग बांधलंयस ना ते जरा वेळ काढून ठेव म्हणजे झालं. मग आता पुन्हा हे सगळे अश्विनला हसायला लागतात. यांच्यातच चर्चा चालू आहे प्रेक्षकांनो लग्नाची. पण काय वाटतं तुम्हाला हे लग्न होईल का नाही होईल मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता पुढे बघा अर्जुनने तिथे असं काहीतरी फोटो लावलेले साक्षीचे प्रियाचे, तो केसची स्टडी करतोय मधुभाऊंच्या आणि त्याने लोकरीचा एक असा गोळा असतो ना तो हातात ठेवलाय आणि तो हातातून त्याच्या खाली पडलाय. तर आता बघा काय पुढे विचार करतायत ते. तेवढ्यात सायली येते तिथे. सायलीच्या डोक्यात हे चालू असतं की काय चालू असेल पूर्णाजीच्या खोलीमध्ये, काय बोलत असतील हे. आणि अर्जुनच्या डोक्यात केसचा विचार. आता सायलीच्या पायाला तो लोकरीचा गोळा लागतो. सायली तो हातात घेते आणि तो हातात घेता घेता ती त्या अर्जुन भोवती चक्रा मारते. अर्जुन सायलीला म्हणतो आपल्या केसमध्ये 3 मेजर पॉइंट आहेत, साक्षी, महिपत आणि प्रिया. सायली आणि अर्जुन आता हे केस डिस्कशन करतात बरं का. आणि सायली बोलता बोलता अर्जुनच्या भोवती अशी फिरत असते. सायली म्हणते महिपतनेच विलासला आश्रमामध्ये पाठवलंय का ते बघायला हवं, शोधायला हवं आणि जामीन सुद्धा महिपतने केलाय का तेही आपल्याला शोधायला हवं. अर्जुन म्हणतो बुटीकचं ते व्हिजिटिंग कार्ड ते काही एक्सपोज झालेलं नाहीये, पण ते रजिस्टर, त्या रजिस्टरमध्ये साक्षीचं नाव 100% असायला हवं. आपल्याला ते रजिस्टर बघायला हवं. आता सायली म्हणते शिवाय आपल्याकडे तो सोन्याचा तुकडा सुद्धा. अर्जुनच्या डोक्यामध्ये आता फार चांगला पॉइंट आलाय. तो विचार करतोय प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष का दिली याचा विचार करायला हवा आणि ती साक्षीला का वाचवते हेही आपल्याला कळायला हवं. या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला विचार करायला हवा. पण त्यानंतर लगेच प्रिया दाखवलीये. प्रिया विचार करत असते अरे यार या सुभेदारांना लगेच इकडे तडफडायची काय गरज आहे. हे जर इकडे आले ना लगेच तर ही अर्ध्या मेंदूवाली बाई आहे ना प्रतिमा, ही सगळा माझा प्लॅन फिसकटून टाकेल आणि तो महिपत मला जीवे मारेल. नाही त्या किल्लेदारला आणि अर्जुन सायलीला आमच्या लग्नाबद्दल कळता कामा नये. काही झालं तरी मला हे सगळं लपवून ठेवावं लागेल आणि प्रतिमालाही नाही कळता कामा नये. तर कसं मॅनेज करू मी. म्हणजे हिच्या मनात तरी काय प्रेक्षकांनो, मी पण बोलता बोलता कन्फ्यूज झाले. म्हणजे हिला कोणाला कळू द्यायचं नाहीये आणि लग्न करायचंय. म्हणजे 100% ही कोणाला न सांगता अश्विनशी लग्न करून येईल असा हिचा अंदाज दिसतोय बरं का. आता पुन्हा अर्जुन सायली दोघं जण विचार करताना दाखवलेत. आता प्रियाच्या डोक्यात काहीतरी कल्पना आली आहे बरं का. आणि आता सायली अर्जुनला म्हणत असते कुठेतरी पाणी मुरतंय बघा ना. म्हणजे आपण मधुभाऊंना मुळशीला घेऊन गेलोय हे प्रियाला कसं कळलं, शिवाय महिपतला पण कळलं. हे प्रकरण ना खूप गुंतागुंतीचं झालंय. आता अर्जुन म्हणतो गुंतागुंतीचं झालंय खरं आणि त्याच्या भोवती सायलीने त्या दोऱ्याचे का लोकरीचे काहीतरी वेटोळे घातलेले असतात ना विचार करता करता, ते बघून अर्जुन म्हणतो हे जास्ती गुंतागुंत झाली असं नाही वाटत आहे का सायली डोक्याला हात मारते आणि सायली म्हणते अगं बाई हे कसं झालं. अर्जुन म्हणतो हू द्यात जे झालं ते, पण त्यानिमित्ताने माझी बायको जवळ आहे ना. सायली म्हणते नको त्या वेळेला नको ते सुचतं तुम्हाला, पण घरातला गुंता आपला पटकन सुटला असता असा तर किती बरं झालं असतं ना. घरात काय चाललंय काय नाही, प्रियाला आईबाबांशी काय बोलायचंय, ती अश्विन भाऊजींशी काय बोलली असेल, ती का फोन करते अश्विन भाऊजीला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती तर किती बरं झालं असतं. अर्जुन म्हणतो अजून तुमच्या डोक्यात हेच चाललंय का. मग सायली म्हणते हो मला प्रियाची ना खूप भीती वाटते.
तिच्या डोक्यात काय शिस्त ना हे कधी कळणं शक्यच नाहीये आणि आपल्याला कोणी सांगणार पण नाही. पण हा, आपल्याकडे एक व्यक्ती आहे जी आपल्याला सगळं सांगू शकते. मग अर्जुन म्हणतो कोण? आता सायली म्हणते प्रतिमा आत्या. अहो आई बाबा त्यांच्याकडेच चाललेत ना, मग आपण त्यांच्याकडेच ते कारण विचारूयात. प्रतिमा आत्या सांगतील ना आपल्याला. अर्जुन म्हणतो करेक्ट, प्रतिमा आत्या आपल्यापासून काही लपवणार नाही. सायली म्हणते मी लगेच फोन करते त्यांना. अर्जुन म्हणतो तुम्ही फोन करा, मी तोपर्यंत रेडी होतो ऑफिससाठी. आता सायलीने ताबडतोब प्रतिमा आत्याला फोन लावलेला आहे. आता हा सगळ्यात शेवटचा सीन तुम्ही बघत आहात आजच्या मालिकेचा. प्रेक्षकांनो, मालिकेचे सीन खूप मोठे मोठे दाखवतात आणि डायलॉग पण प्रचंड आहेत. एखादा लाईक करायला विसरू नका. तर बघा, सायली फोन करते प्रतिमा आत्याला. प्रतिमा आत्या म्हणतात बोल ग सायली. सायली म्हणते तिथे सगळं ठीक आहे ना प्रतिमा आत्या? आता आत्या म्हणतात हो सगळं ठीक आहे. का ग, काय झालं, असं का विचारतेस? सायली म्हणते अहो नाही आत्या, प्रियाचा फोन आला होता अश्विन भाऊजींना. तर ती त्यांना म्हणत होती की आई बाबा तुमच्या घरी येणार आहेत. ते काही खास कारण आहे का तिथे यायला? मग प्रतिमा आत्या म्हणतात काय, प्रताप कल्पना इथे येणार आहे आमच्या घरी? अगं पण हे घरी नाहीये. पण तसंही त्या दोघांना इथे यायला काय कारण लागणार, सहजच येणार असतील. सायली म्हणते हो तसं मला तेच वाटतंय आत्या, सहजच येत असतील. पण काय आहे ना आत्या, घरात काय चालू असतं हे आम्हाला कोणी काही सांगत नाही, म्हणून मला वाटलं की तुम्हाला विचारावं. असं वाटतंय की यावेळेला काहीतरी लपवत आहेत घरचे आमच्यापासनं, म्हणजे मुद्दाम काहीतरी लपवत आहे. म्हणजे तुम्हाला तसं काही जाणवलं तर मला सांगाल का? प्रतिमा आत्या म्हणतात अगं मला नाही वाटत असं कोणी लपवेल मुद्दाम, पण तरी ते आले ना इथे तर मी तुला कॉल करेल आणि काय झालं ते सांगेल. मग सायली म्हणते बरं ठेवते फोन. आता प्रतिमा आत्यानी फोन ठेवलाय आणि आता पुढच्या भागात आपल्याला दिसणार आहे ते जे काही कल्पना त्यांनी डिलिव्हरी मागवली आहे ना, पेढे बिढे साड्या, ते सगळं सायली बघते आणि विचार करते हे कोणासाठी मागवलं असेल आईंनी. अश्विनचा बघण्याचा कार्यक्रम दाखवलाय लगेच आणि तेव्हा पूर्णाजी प्रतिमा आत्याला सांगतात की तुझी परवानगी हवी आम्हाला, आमच्या अश्विनचा हात तुझ्या मुलीसाठी मागायला आलोय. आता हे ऐकून प्रतिमा आत्या शॉक मध्ये गेल्या. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, अश्विनच्या या लग्नाच्या भानगडीविषयी सायली अर्जुनला कळेल का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि कसा वाटला आजचा भाग तेही कळवा. भेटूयात उद्या याच वेळेत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. टेक केअर. धन्यवाद.